रस्ते रुंदावले पण हिरवाई अबाधित। रस्ते विकासासोबतच पर्यावरण रक्षणाचा देसाई ग्रुपचा अभिनव उपक्रम। पाचवड ते रत्नागिरी जोडणाऱ्या राज्य महामार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान निसर्गाचे मोठे नुकसान टाळण्याचा सकारात्मक प्रयत्न करत देसाई इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपने एक हिरवा आदर्श निर्माण केला आहे। महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच झाडांची कत्तल टाळून तब्बल 100 पेक्षा अधिक झाडांचे मुळासकट पुनर्लागवड करण्यात आली आहे, तर 1000 वृक्षांची नव्याने प्रत्यक्ष लागवड करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आवाहनानुसार देसाई ग्रुपने पुढाकार घेऊन पाचवड ते रत्नागिरी या मार्गावर 5000 नवीन झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला आहे। या उपक्रमात 15 फुटांपेक्षा उंच झाडे लावली जात असून वड, पिंपळ यासारख्या स्थानिक वृक्ष प्रजातींना प्राधान्य देण्यात आले आहे। विशेष म्हणजे या वृक्षांचे संगोपन पुढील 5 वर्षे देसाई ग्रुपकडूनच करण्यात येणार आहे। ही बाब निसर्गप्रेमींसाठी दिलासा देणारी आहे। याबाबत देसाई ग्रुपचे संचालक महेंद्र देसाई यांनी काय सांगितले पाहूयात। पाचवड मेढा बामनोली हा राज्य महामार्गाचं काम चालू आहे युद्ध पातळीवरती आणि रस्ता जुना रस्त्याची विड्थ ही 5.5 मीटरनी आहे। आता नवीन रस्ता हा 10 मीटरनी होतोय। रस्ता रुंदीकरण मोठ्या युद्ध पातळीवर काम चालू आहे। तर या इथे हिरवागार असणारा रस्ता कायमस्वरूपी हिरवागार राहावा असं सगळ्यांची इच्छा होती आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत एस देसाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड देसाई ग्रुपतर्फे मेढा ते पाचवड या 19 किलोमीटरमध्ये तब्बल 1000 झाडं आपण नवीन प्लांटेशन केलेली आहेत व जुनी जी जंगली झाडं होती जे की रिप्लांटेशन होऊ शकतात अशी जवळपास आपण 56 झाडं रिप्लांट केलेली आहेत। म्हणजे त्यात वड असतील, पिंपळ असतील अशी एकूण 56 झाडं आपण रिप्लांट केलेत व नवीन जी आपण 1000 झाडं आपण आत्ता इथे लावलेले आहेत। जंगली वनस्पती आपण लावल्यात, 15 फूट हाईटची झाडं लावलेली आहेत आणि जसं जसं काम पुढे जाईल बामनोलीच्या दिशेने तसं तसं अजून आपण 3 ते 4000 झाडं लावण्याचा आपला उद्देश आहे। आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत ही झाडं आम्ही फक्त लावलेली नाही आहेत, तर ह्याचं पुढील 5 वर्ष ही झाडं वाढस्तोपर्यंत संगोपन करायची जबाबदारी ही देसाई ग्रुपनं उचललेली आहे। चांगल्या प्रकारची आम्ही झाडं लावलेली आहेत। येथील स्थानिक लोकांनी सुद्धा यात हातभार आम्हाला लावलेला आहे आणि आम्हाला एक सांगू इच्छितो की ज्या प्रकारे हा रोड हिरवागार होता त्याच प्रकारे हा रस्ता असाच हिरवा राहणार याची जबाबदारी निश्चित देसाई ग्रुपने घेतलेली आहे। धन्यवाद।